प्रिया बागुल खून प्रकरणाला वेगळं वळण। धुळे शहरातील रहिवासी असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बाळू बागुल नामक मिलिटरीमध्ये क्लार्क या पदावर कार्यरत असणाऱ्या नराधमानं गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी पूजा बागुल हिला पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिल्यानं तिचा मृत्यू झाला होता। कपिल बागुल याचे प्रज्ञा कर्डिले नामक महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या आड त्याची पत्नी पूजा येत असल्याच्या कारणातून त्याने तिला आपल्या साथीदारांच्या मदतीनं पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिल्यानं तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासातून आरोपी पती कपिल बागुल याची जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे नामक व्यक्तीच्या मदतीनं त्याने हा खून केल्याचं समोर आलंय। कपिल बागुल याची प्रेयसी असणाऱ्या प्रज्ञा हिने जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे याला तब्बल 50,000 रुपये दिल्याचं तपासातून निष्पन्न झालंय। तसेच या प्रकरणात धुळे येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन दौलत जाधव, 19 वर्षीय जयेश अनिल जगताप आणि 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलंय। याच्यामध्ये तपासामध्ये असं पुढे आलेलं आहे की एक भूषण बापू काळे हा एक स्वतः मांत्रिक स्वतःला समजतो आणि तो विविध आजार बरा करून देतो असं तो लोकांना फसवत आहे। आणि यांच्याबरोबर जे अजून 4 लोक होते त्याच्यापैकी एक सचिन दौलत जाधव हा होमगार्ड आहे आणि एक जयेश अनिल जगताप हा वयवर्ष 19चा मुलगा आहे आणि 2 इतर अल्पवयीन मुलं याच्यामध्ये सहभागी होते। जेव्हा पूजाचा पती म्हणजे कपिल बागुल हा या मांत्रिकाकडे गेला तेव्हा त्यांचं असं ठरलं की पूजाला काहीतरी इंजेक्शन देऊन त्यांना मारायचं आहे। मग या मांत्रिक काळेने सर्व प्लॅन केला आणि त्याने ते इंजेक्शन वगैरे प्रोक्योर करून या अल्पवयीन मुलांना तिथे पाठवून त्यांच्यामार्फत पूजाला त्यांनी इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर ते तिथून पसार झाले। याच्यामध्ये आपण या अगोदरच 4 लोकांना अटक केलेली आहे आणि आता मांत्रिक प्लस इतर 3 अशा आम्ही 4 त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। लोकनायक न्यूज।